भांडणं झाल्यावर सासूने नवऱ्याने मला घरातून हाकलून दिलं. हाकलून दिल्यावर मला माझ्या आईवडिलांकडे पाठवून दिलं. मला असं सांगितलं सासऱ्यांनी, "तू 8-15 दिवसासाठी जा. मी तुला 8-15 दिवसानंतर घ्यायला येतो." नवरा पण बोलला, "तू 8 दिवसासाठी जा. मी तुला घ्यायला येतो." त्यावेळेस माझी इच्छा नव्हती माझ्या आईवडिलांकडे यायची. या लोकांनी मला जबरदस्ती घरातून हाकलून दिलं आणि माझ्या आईवडिलांकडे पाठवून दिलं. पाठवून दिल्यानंतर मला मी 3 महिने यांची वाट पाहिली. 15 दिवस पण वाट पाहिली. त्यावेळेस पण मी 8-15 दिवस डिप्रेशनमध्येच होते, की मला सुचत नव्हतं असं एवढं भांडणं झालं. यांनी मला मारहाण केली, माझ्याकडं मांग केली आणि त्याने तलाक मला बोलला. हे विचारामध्ये मी डिप्रेशनमध्ये गेले. मी विचारातच होते. त्याच्यानंतर मला 8 दिवसानंतर पाठवल्यानंतर मला सासऱ्याने आश्वासन दिली, की "मी आज गावात आहे, नागपूरमध्ये आहे. माझं काम चालू आहे, माझं हे चालू आहे, मी तुला घ्यायला येतो." असं 3 महिने त्याने मला वेड्यात काढलं सासऱ्याने. सासऱ्यानं मी विश्वास ठेवला होता. पण त्या सासऱ्याने माझा विश्वासाचा फायदा उचलला. नवऱ्याने पण विश्वासाचा फायदा उचलला. मी विश्वास करून 8 दिवसाचं मम्मी-पप्पांकडे आले. हे लोकं मला काही त्यावेळेस पण घ्यायला आली नाही. त्यावेळेस पण या लोकांनी खूप नाटकं केली. त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर हे लोक माझ्या घरी आले होते. त्यामध्ये माझी सासू मोहम्मदी बेगम शेख, सलीम अब्दुल गनी शेख सासरा, नवरा सोहेल सलीम शेख, तिसरा माणूस होता हज्जो सय्यद, चौथी मावशी शाबाना पतेकरी, पाचवा मोठी मामी, त्याच्यानंतर नवऱ्याची एक आत्या आहे नूरजा अलाउद्दीन सय्यद, अलाउद्दीन त्यांचा नवरा, कलीम त्यांच्या गावाचा माणूस, एक मुजम्मिल शेख. या मुजम्मिल शेखने पण खूप माझ्या म्हणजे अपमान केला या माणसाने पण. खूप माझं घर तोडायचं काम केलं या मुजम्मिल शेखने. मुजम्मिल शेखसोबत त्यांची काहीतरी नाईट ड्रायव्हर होते, शहाब ड्रायव्हर होते. त्याचे बरेचसे 15-20 लोकं नातेवाईक आले. नातेवाईक आल्यानंतर आमच्या पूर्ण गल्लीत धिंगाणा घालून गेले. एवढा धिंगाणा घातला, त्या धिंगाण्यामध्ये त्या लोकांनी मला घेऊन जाण्याची गोष्ट सांगितलीच नाही. माझ्यावर त्यावेळेस त्यांनी खोटे आरोप लावले. आईवर खोटे आरोप लावले. आईवर तर असा आरोप लावला, की माझ्या आईनी जावईला मारलं. मी सासूला मारलं. सासूने त्या 15-20 लोकांच्या बैठकमध्ये खूप घाण शब्द यूज केला. ती असं बोलली, की तुला आम्ही झोपण्याकरिता नाही घेऊन आलो. म्हणजे "देखो सोने के लिए हमने लेके नहीं आए." झोपण्यासाठी तुला घरात नाही आणलं. तुला एक कामवाली म्हणून, मोलकरीण म्हणून आम्ही घरात आणलंय. तिचा उद्देश असा होता. असं जाता-जाता तिने मला एक अजून धमकी दिली पप्पांसमोर, की "मी तुला बघणार, मी तुला पाहणार." असं माझ्या आई-वडिलांसमोर धमकी दिली. माझे आई-वडील पण घाबरले त्यावेळेस. ही लेडी माझ्या आई-वडिलांसमोर माझ्या मुलीला धमकी देती, तर एकट्यात ही काय करणार माझ्या मुलीसोबत. त्यावेळेस मम्मी-पप्पा पण खूप घाबरले. त्याच्यानंतर जाता-जाता सासऱ्याने असं आश्वासन दिलं परत, की "मी 8 दिवसात तुम्हाला उत्तर देतो." 8 दिवस गेले, 6 महिने गेले, 1 वर्ष गेला. 1 वर्ष जाता-जाता हे लोकं मला काही घ्यायला आले नाही आणि यांनी मला तलाकच्या धमक्या द्यायला सुरुवात केली. डायव्होर्सच्या धमक्या द्यायला सुरुवात केली, की "आम्हाला डायव्होर्स देऊ तुला घरात नाही आणू." त्याच्यानंतर मी घाबरले डायव्होर्सच्या धमक्या ऐकून. त्याच्यानंतर मी एकटीसुद्धा बॅग भरून यांच्या घरी गेले होते. घराच्या खालीच यांनी थांबवलं. मला या लोकांनी घरात घेतलं नाही. सासूने, नवऱ्याने माझ्याशी सोन्याची माग केली, पैशाची डिमांड केली, सोन्याची डिमांड केली. मला बोलले, की "तू पैसे घेऊन ये, आमचं सोनं घेऊन ये, तरच तुला घरात आम्ही ठेवणार." माझ्या भावाला पण त्यावेळेस मी फोन केला, की "बघ दादा, मला असं-असं ही मागणी करताय." त्यावेळेस माझा भाऊ पण घाबरला. त्यावेळेस माझ्या आई-वडिलांनी त्यावेळेस मी जेव्हा गेले होते, तेव्हा मी एकटीच गेले होते. मी माझ्या सासरी एकटी गेले होते. या लोकांनी मला घरात घेतलं नाही. माझ्याकडे सोन्याची डिमांड केली. मला त्या लोकांनी पाणीला विचारलं नाही, जेवायला विचारलं नाही. इतकी एकदम खतरनाक लोक आहे ही. यांनी माझं सगळं संसाराचं वाटोळं केलं, माझ्या जिंदगीचं वाटोळं केलं आणि माझं वाटोळं केलं. त्याच्यानंतर यांनी आता काही दिवसापूर्वी मला एक तलाकची धमकी दिली आणि देण्याच्या नंतर मला एक डायव्होर्स पेपर याने पाठवले. डायव्होर्स पेपर मला पाठवले आणि जेव्हा मला 8 दिवसाचं मम्मी-पप्पांकडे पाठवलं, माझं सगळं सोनं तिकडे त्यांच्याकडे. मी 8 दिवसाचेच कपडे घेऊन आलेले. माझं लग्नाचा ड्रेस, रिसेप्शनचा ड्रेस, मम्मी-पप्पांनी दिलेला संसार सेट, त्या घरात मी ज्या राहत होते त्या घरातही मी काही पैसे दिलेले आहे. त्याच्यानंतर माझा पूर्ण संसार सेट, कपडे वगैरे, दागिने मी सगळं तेथे सोडून आलेले आहे. सासऱ्यांकडून मला 80 तोळ्याचं सोनं दिलेलं आहे. या लोकांनी मला 80 तोळ्याचं सोनं दिलं नाही.
यांनी फक्त मला गळ्यातले मंगळसूत्र, कानातले आणि असं 2-3 वस्तूच मी घालून आलेले 80 तोळ्याचं सोनं यांनी यांच्याकडे ठेवलेलं आहे. यांच्याकडे माझं 80 तोळ्याचं मी जेव्हा सोनं मागायला गेले तर या लोकांनी मला टॉर्चर केलं आणि हाकलून दिलं घराच्या बाहेर. आणि उलटं अजून माझ्याकडून डिमांड करताय की तू सोनं घेऊन ये, पैसे घेऊन ये. नवऱ्याने डिमांड केली, सोनं घेऊन ये तरच मी तुला सांभाळणार, नाहीतर नाही सांभाळणार, नाहीतर मी दुसरं लग्न करणार बघ, नाहीतर तू सोनं घेऊन ये, अशी यांनी मला धमकी द्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर 1 वर्ष झाला, 14 महिने झाले मी माझ्या आईवडिलांच्या घरी आहे. याने मला काही या लोकांनी सांभाळलं नाही. मी शेवटपर्यंत वाट पाहिली की हे लोक नांदायला नेतील, मला घेऊन जातील. मी नवऱ्याची वाट पाहिली, माझी इच्छा होती यांच्यासोबत राहायची, मला नांदायला जायचंच होतं. पण या लोकांनी मला घरात घेतलं नाही. यांनी माझ्याशी सोन्याची डिमांड केली, पैशाची मागणी केली, माझ्यावर खोटे आरोप लावले, माझ्या चरित्र्यावर संशय घेतला, माझ्या आईवडिलांचा अपमान केला. आणि ज्यावेळेस मी तेथे होते त्यावेळेस मी 1 महिन्याची प्रेग्नंट होते जेव्हा मी सोबत होते तेव्हा. तर त्या भांडण्यामध्ये नवऱ्याने असं मारलं मला की ते माझं बाळही राहिलं नाही, काहीच राहिलं नाही. त्या लोकांनी मम्मी पप्पांकडे मला पाठवून दिलं, त्या अवस्थेतच पाठवून दिलं. आणि जेव्हा मला ही गोष्ट सगळ्यांना कळाली की मी प्रेग्नेंट आहे तर अतिक शेख आणि मोहम्मदी बेगम सासू आणि तो मुलगा या दोघांनी मिळून माझ्या बाळाला मारायचा एक प्रयत्नसुद्धा केला. असं म्हणजे एक भीती घालवली माझ्या मनात, असं म्हणजे बाळाला मारायचा प्रयत्नसुद्धा केला. त्याच्यानंतर सासूने नवऱ्यानं मारलं, त्यावेळेस माझा अबॉर्शन झाला. त्याच्यानंतर मम्मी पप्पांकडे मला पाठवून दिलं. त्यावेळेस राहिले मी 14 महिने त्यांची वाट पाहिली. हे लोक मला काही घ्यायला आले नाही. त्याच्यानंतर या नवऱ्याने डायव्होर्स पेपर मला पाठवले. मला असं बोलतोय की तुला कोठे जायचं आहे तिकडे जा, तू महिला मंडळकडे जा, तू SP ऑफिसला जा, तू DYSPला जा, तू PSIकडे जा, नाही तर तू कोर्टात जा. मला SP पण रेट माहिती आहे, महिला मंडळचे पण रेट माहिती आहे, मला जजचे पण रेट माहिती आहे, कोर्टाचे पण रेट माहीत आहे. मी सगळ्यांना मॅनेज करणार, मी तुला जे करायचं कर. या माणसाने पहिल्या मुलीचंही आयुष्य खराब केलंय. जास्मिन जामदार ती सध्या जर्मनीला राहिला, ती NIBMची आहे. दुसरी मी आनम सोयशेख आणि आता 3ऱ्या लग्नाच्या तयारीमध्ये लागलेला आहे. याने याने मला पाठवलाय डायव्होर्स, पण तो डायव्होर्स काही मी एक्सेप्ट केलेला नाही. आता हा असे धमक्या देतोय की मी आता 3ऱ्या मुलीसोबत लग्न करणार. आता ही आई, बहिणी, नातेवाईक, नवरा यांची पूर्ण तयारी लागली आता 3ऱ्या मुलीला फसवण्याची. तर माझी एवढीच अपेक्षा आहे तुम्हाला सगळ्यांना की यांच्या घरात कोणी मुलगी देऊ नका, कोणीच देऊ नका यांच्या घरात. या लोकांनी 2 मुलींचं पहिलं आयुष्य खराब केलंय. या लोकांना 2 मुली सांभाळता नाही आल्या. हे प्रॉपर्टीच्या जोरावर मुली आणतात, प्रॉपर्टीच्या जोरावर हे मुली सोडतात. आणि हे जो प्रकार माझ्यासोबत या लोकांनी केलाय, हे प्रकार या लोकांनी कोणालाच सांगितलेला नाहीये, कोणालाच नाही. या लोकांनी हा प्रकार लपून ठेवलाय. या शिरडोन गावामध्ये पण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये पण हा प्रकार यांनी लपून ठेवलाय. हा 3ऱ्या मुलीच्या नादी लागलेला आहे. तर याला कोणी मुली देऊ नका. याचा काही डायव्होर्स अजून झालेला नाही, मी याला काही डायव्होर्स दिलेला नाही. याने फक्त डायव्होर्सची नोटीस पाठवून याला असं वाटतंय की मी आता काही करणार. याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, या 15-20 लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे. ट्रिपल तलाकचा पण केस यांच्यावर दायर झालेला आहे. आता ही पुढे जे काही होईल आता कोर्टात होईल, पण याची पूर्ण तयारी आहे 3ऱ्या मुलीला फसवायची. याला कोणी मुलगी देऊ नका, कोणीच देऊ नका. हा फक्त 4-4 महिन्याला मुली आणतो, 4-4 महिन्याला मुलगी सोडतो, 4 महिन्याला इस्तेमाल करतो मुलींचा आणि त्याच्यानंतर ह्या मुलींना सोडून देतात. तर माझी एवढीच अपेक्षा आहे की यांच्या घरी कोणी मुलगी देऊ नका. आणि हा डायव्होर्स अजून झालेला नाहीये. आता तुमच्या नवरा जो आहे त्याचं पहिलं लग्न झालं हे तुम्हाला कधी आणि कसं समजलं? जसं माझं गंध जुळत होता त्यावेळेस पण जरा माझ्या आईवडिलांच्या कानावर असं काहीतरी आलं होतं, पण आम्हाला त्यावेळेस एवढं काही डीपमध्ये माहीत पडलं नाही. आम्हाला बाहेरून एवढं काही कळलं नाही, पण त्यावेळेस आमच्या कानावर ही गोष्ट आली. त्याच्यानंतर आम्ही बरेचसे चौकशीसुद्धा केली, पण आम्हाला असं त्याबद्दल काही भेटलं नाही. पण जसं मी लग्न करून यांच्या घरावर उतरले तर त्या मुलीचे नावाचे ज्वेलरीजचे बिल त्याच्या ड्रॉमध्ये होते, नवऱ्याच्या ड्रॉमध्ये ते ज्वेलरीजचे बिल्स मला भेटले. तर मी नवऱ्याला प्रश्न विचारले, बिल कसले, हिचं नाव कसं काय आलं इकडं? तर तो म्हणत होता चुकून माझ्याकडे आलं असं. पण
पण चुकून तो काही बिल वगैरे आला नाही. ती त्यांच्या घरात राहिली सुद्धा आहे. मला असं वाटतंय यांचं वाटतं काहीतरी कोर्ट मॅरेज असं काहीतरी झालंय. त्या मुलीला मी जास्मिन जमादार मी हिला विचारलं सुद्धा की तुमच्याकडे तुमच्या पहिले लग्नाचे कोर्ट मॅरेजचे काही पुरावे आहे का? पण तिचं म्हणणं असं आहे की ही लोकं माझ्या आईवडिलांना पण काही करू शकतात. माझ्या आईवडिलांच्या जीवाला धोका आहे. मी ते पुरावे तुला देऊ शकत नाही कारण माझे आईवडील वयस्कर आहे, आजारी आहेत. मी तुला ते पुरावे देऊ शकत नाही. पण या दोघांचं काहीतरी म्हणजे यांच्या दोघांचं लग्न झालं होतं आणि मी असं पण ऐकलंय की त्या मुलीने या माझ्या नवऱ्यावर रेप केस सुद्धा टाकलाय. तर त्या सासऱ्याने आम्ही जेव्हा मक्का शरीफला गेलतो लग्नासाठी तर सासऱ्याने इंडियामध्ये येऊन तो मॅटर सॉर्ट केलाय आणि ही गोष्ट एक गोष्ट आम्हाला लग्नानंतर कळायला लागली. मग तुमचं हे जे लग्न ठरवलं गेलं तर हो. हे काय म्हणजे तुम्ही ओळखीचे परस्परांना ओळखत नाही, होते की नाही. कसं ठरलं हे नेमकं नाही. लग्न? हे जे लग्न जेव्हा जुळलो आम्ही एकमेकांना ओळखायचो नाही. ना हे नातेवाईकातलं होते, ना रिलेटिव्ह, ना फ्रेंड्स. कोणतीच लोक नव्हती. हे फक्त ऑनलाईन आलं. त्यांचीच इकडची एजंटनी होती. तिनेच आम्हाला गोडमध्ये घेतलं. तिनेच प्रेशर टाकलं, द्या द्या तुमची मुलगी चांगली नांदणार, चांगली राहणार. तिच्याच एजंटनीने आमच्यावर प्रेशर घातला. सासऱ्याने प्रेशर घातला लग्नासाठी. माणुसकी दाखवली, देव माणूस दाखवला. पण त्याचा जो रूप आहे सासऱ्याचा, या 14 महिन्यात मी त्या सासऱ्याचा, सासूचा, नवऱ्याचा सगळ्यांची मी रूप पाहिले. ही लोक ना आमचे नात्यातली होती ना कोणती होती. ही लोक बाहेरची लोक आहे. ही लोक आम्हाला फसवण्यासाठी आली होती फक्त. आणि यांनी आम्हाला फसवलं आणि माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं या लोकांनी. आता तुमच्या वडिलांचं हे सगळं एकूण तुमच्या लग्नामध्ये किती खर्च झाला? तुम्ही त्यांना किती रक्कम रोख स्वरूपात दिली? माझ्या आईवडिलांनी 20 लाख रुपये कॅश दिलेले आहेत त्या लोकांना. त्याचं पण माझ्याकडं प्रूफ आहे. नीलकंठ ज्वेलर्स, लक्ष्मी रोड. मम्मी पप्पांनी त्यांची अशी डिमांड होती की आम्हाला काही नको, तुम्ही आम्हाला पैसे द्या. तर त्यांनी आमच्याकडं माग केली 20 लाख रुपये द्या. तर आम्ही 20 लाख रुपयेच दिले त्यांना. त्यांनी माग केली तर पप्पांनी 20 लाख रुपये दिले. 20 लाख रुपयासोबत पप्पांनी मला पण त्यांच्यातर्फेतले काही दागिने दिले, चांदीचे काही वस्तू दिल्या, पूर्ण बाकीचा जो संसार सेट असतो तो दिला. मग माझ्या लग्नाचा खर्च आम्ही आमचा उचलला, त्यांनी त्यांचा उचलला. मम्मी पप्पांनी मला इकडून खूप काही दिलंय. त्या लोकांनी फक्त नवीन नवरी म्हणून मला फक्त 10 ड्रेसच शिवले. पण मम्मी पप्पांनी 150-200 कपडे मला दिलेले. बरंच काही आहे. ब्रँडेड बॅग्स आहे, ब्रँडेड पर्स आहे, चप्पल्स आहे. हे सगळं मी तिकडे सोडून आलेले. फक्त 8 दिवसाचं घेऊन मी इकडे आलेले. आता ट्रिपल तलाक ही जी पद्धत आहे तर ती भारतात आता 17 की 19 पासून बंद झालेली आहे. हो. त्याच्यावर जर एखाद्या महिलेला वाटलं तर ती कोर्टात म्हणा किंवा पोलीस स्टेशनमध्ये दाद मागू शकते. तर तुम्ही तसं त्यांच्या बाबतीत काय त्यांच्या विरोधात काय दाद मागितली का पोलीस स्टेशनला? हो. मी प्रशासनाकडून माझी एवढीच माग आहे की मला न्याय मिळावा आणि या लोकांवर कठोरच्या कठोर शिक्षा झाली पाहिजे. यांच्यावर ट्रिपल तलाकचा गुन्हा दाखल झालाय. सेक्शन 3, सेक्शन 4, सेक्शन 498 असे बरेचसे काही यांच्यावर सेक्शन्स लागू झालेले आहे. यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. माझी प्रशासनाला एवढीच अपेक्षा आहे की मला न्याय मिळावा आणि या लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि यांच्या घरी कोणी मुलगी देऊ नका. यांचा मुलगाही काही बायको सांभाळत नाही. हा तो काही कमवत पण नाही. फक्त हा मुली 4-4 महिन्याला आणतो, 4-4 महिन्याला सोडतो. तो काही कमवत नाही. त्याच्या नावावर काही प्रॉपर्टी नाही. लग्नाच्या वेळेस यांनी असं सगळं दाखवलं की सगळं मुलाच्या नावावर प्रॉपर्टी आहे. पण लग्नाच्या नंतर यांनी सगळ्या प्रॉपर्ट्या फिरवल्या. मला जो बोट क्लबचं घर दाखवलं होता सासऱ्याने, तो सासऱ्याच्या नावावर होता. या लोकांनी लग्नाच्या 1 महिन्याच्या आतच माझी जी बारकी नणंद आहे निदा सलीम शेख, हिच्या नावावर यांनी प्रॉपर्टी फिरवल्या. मला 8 दिवसाचं सांगून पाठवलं प्लॅन करून. मला तलाकच्या धमक्या दिल्या आणि यांनी मुलाच्या नावावर जेवढी प्रॉपर्टी होती यांनी सगळी प्रॉपर्टी काढली आणि फिरवली. आणि मला म्हणता आता तुला काय करायचं कर. मला सगळ्यांची रेट माहिती आहे. मी सगळ्यांना मॅनेज करणार. तुला जे काही करायचंय कर. आणि माझ्या आईवडिलांना पण काही धमकी येत आहे. मला धमकी येत आहे 3ऱ्या लग्नाची. तर माझी एवढीच अपेक्षा आहे की यांना कठोरच्या कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि मला न्याय द्यावा प्रशासनाला. माझी एवढीच विनंती आहे.